सुप्रिया वहिनी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 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 तुम्ही वॉर्ड क्रमांक 52च्या अधिकृत उमेदवार आहात, त्यासोबत तुम्ही स्थानिक नागरिकही आहात. काय समस्या आहेत या विभागात? या विभागात फर्स्ट ऑफ ऑल मी माझी ओळख करून देते. माझं नाव सुप्रिया संदीप गाढवे आहे. मी प्रभाग क्रमांक 52 इथून उभी राहिलेली आहे. अधिकृत उमेदवार म्हणून इथे उभी राहिलेली आहे. भरपूर समस्या आहेत लोकांच्या. पाण्याचा प्रॉब्लेम आहे, रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. लाईट नाही आहेत, खूप साऱ्या समस्या लोकांना भरपूर समस्या आहेत इथे. त्याच लोकांच्या समस्या आपल्याला दूर करण्यासाठी आपल्या याच्यामध्ये आपला नगरसेवक हा निवडून आला पाहिजे. आपला महापौरसुद्धा इथलाच असला पाहिजे, आपलाच असला पाहिजे. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, राष्ट्रवादी, आमची युतीचा हा महापौर असला पाहिजे इथला, तर सगळ्यांची कामं होणार. तुमच्या विजनमध्ये काय आहे की कुठली कामं तुम्ही प्राधान्याने करणार आहात जेव्हा तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल आमच्या इथे ना रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पाण्याचा तर त्याच्याहून मोठा प्रॉब्लेम आहे. तो आपल्याला इथे सॉल्व्ह करायचा आहे. गटारे भरपूर मोठ्या समस्या आहेत तिकडे. फर्स्ट ऑफ ऑल मोठी गोष्ट म्हणजे सगळ्यांकडे मी ज्या ठिकाणी गेले ना तिकडे मोस्ट ऑफ पाण्याचाच भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तो प्रॉब्लेम आपल्याला पहिला, जर आपण इथे नगरसेवक म्हणून आलो तर मी सगळ्यात पहिलं काम असं करेन की जे सगळ्यांच्या घरी पाणी पोहोचवण्याचं काम करेन. कुठल्या रस्त्यांवरती लाईट्स वगैरे नाही आहे, तर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा विभाग थोडासा भयानक आहे असं वाटतं का? फर्स्ट ऑफ ऑल इथे लाईट्स नाही आहेत. त्या लाईट्सचं सुद्धा आपण इथे पहिला हे करूया, लाईट्स आणूया. बाथरूमचे प्रॉब्लेम्स आहेत, भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. ते आपल्याला सगळे हळूहळू सॉल्व्ह करायचे आहेत. त्यासाठी इथे ॲटलिस्ट 9 वर्ष इथे कोणी नव्हतं. आता आपले आमदार बाळानर साहेब गेल्या 1 वर्ष झालं त्यांना, ते पण त्यांच्या ह्याच्याने भरपूर कामं करतात आहे. त्यांच्याच बरोबर एक नगरसेवक असतील तर त्यांच्याहून अजून कामं फटाफट होतील, फास्ट होतील. तुम्ही एक शिवसैनिकही आहात. सध्या मनसे आणि सेनेची युती झालेली आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तर कसं वाटते, काय भावना आहेत त्याबद्दल? खूप छान वाटते. दोन्ही भावंड एकत्र आले त्यामुळे अजून जोमाने काम करण्याचं लोकांचं हे आहे. जनतेची खूप मोठा प्रतिसाद आहे, जोश आहे त्यांच्यामध्ये. एकंदरीत निवडणुकीची हवा पाहता काय वाटते, कोणत्या पक्षाचा महापौर असेल? आमचाच महापौर असणार आहे. शिवसेना ठाकरे. आपली निशानी आदित्य सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राज साहेब आगे बढ़ो. आणि ज्यावेळी तुमचं आता मार्गदर्शन शिबिर वगैरे घेतलं गेलं तर काय तुम्हाला सूचना दिल्या गेल्या, त्याबद्दल काही सांगाल का? ॲक्च्युली सगळ्यामध्ये ते बसचं सांगितलं. बसचे फीज म्हणजे पैसे वाढवलेत 5 रुपयेवरून. आता डायरेक्ट जेव्हा उद्धव साहेबांनी ही काढली होती स्कीम तेव्हा 5 रुपये 5 किलोमीटरला 5 रुपये, 10 किलोमीटरला 10 रुपये असे होते. ते आता परत बंद झालेले आहेत. जर तो आपला महापौर बसला किंवा आपण सगळे नगरसेवक एकत्र आलो तर ही स्कीम परत चालू होणार आहे. 5 किलोमीटरला 5 रुपये, 10 किलोमीटरला 10 रुपये असे होणार आहेत. म्युन्सिपाल्टी स्कूलसाठी खूप मोठा प्रकल्प त्यांनी मांडलेला आहे, तो पूर्ण होईल व्यवस्थितरित्या. मराठी शाळा बंद झाल्यात पण त्या पुन्हा चालू करण्यासाठी त्यांचे भरपूर मोठे प्रयत्न आहेत. सध्या बिनविरोध नगरसेवक निवडून येत आहेत, तुम्ही ही बातम्या पाहिल्याच असतील, तर कसं वाटतं एकंदरीत ते सगळं पाहून? लोकशाहीसाठी ते भरपूर मोठं घातकच ठरणार आहे. लोकशाहीसाठी ते घातक आहे, पण एकंदरीत असे प्रकार म्हणजे बघून भयानक वाटतात. त्यानंतर EVMचेही प्रकार आहेत, तर हे सगळं बघून कुठेतरी मनात अशी भीती निर्माण होते का? आमच्याकडे नाही आहे, आमच्याकडे हा प्रकार नाही आहे, म्हणून एक दिलासा आहे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला भीती नाही. आम्हाला माहिती आहे आमचा नगरसेवक भरघोस मताने आम्ही विजयी होणार आहोत. तर या होत्या वॉर्ड क्रमांक 52 गोरेगाव आरे कॉलनी इथल्या उमेदवार, आणि त्यांच्याशी आपण बातचीत केली. त्यांनी त्यांचं विजन आपल्याशी शेअर केलं. तुम्ही जे आश्वासनं देत आहेत, अपेक्षा आहे की तुम्ही ती पूर्ण कराल. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.